हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत सध्या कॅश टंचाईचं गंभीर चित्र निर्माण झालं. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेला पैशांचा तुटवडा अद्याप कायम असून यामुळे स्थानिक खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली. मार्च एंडिंगचं कारण देत बँकेकडून खातेदारांना आवश्यक तेवढी रक्कम देण्यात आली नाही. मात्र एप्रिल महिना सुरू होऊन 8 दिवस उलटून गेले तरी परिस्थितीत कोणताही सुधार दिसून येत नाही. त्यामुळे रोजच्या व्यवहारांसाठी पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः शेतकरी, लहान व्यापारी आणि कामगार वर्ग यांना या कॅश टंचाईचा मोठा फटका बसला. अनेक खातेदारांनी बँक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आमचे स्वतःचे पैसे काढण्यासाठीही आम्हाला विनवण्या कराव्या लागतात अशी खंत व्यक्त केली. दरम्यान बँक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कॅश उपलब्धतेची योग्य व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी खातेदारांकडून करण्यात येते. अन्यथा येत्या काळात आंदोलनाचा इशारा देखील स्थानिकांनी दिला. प्रदीप वाघ, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, सेनगाव, हिंगोली. हॅलो, मी आलेलो आजेगावच्या ग्रामीण बँकेमध्ये. मला पैशाची जरूरत आहे. उद्या पैसे भरायचे आहे. माझं नाव आहे कपिल पांडुरंग राऊत, राहणार कहाकर बुद्रुक. या बँकेत खातं आहे माझं. तरी मला 10,000 रुपयाच्या वरती काही पैसे देऊ लागले नाही आणि मला पैशाची सक्त जरूरत आहे. उद्या भरायचे आहे. मला दिला होतं 10,000 रुपये देतो म्हणतात. माझ्या बायकोचं खातं आहे, त्याच्यामध्ये सविता कपिल पांडुरंग राऊत तिचं नाव आहे. तिच्या खात्यावरले पैसे काढायचे होते तर ती पैसे देऊ राहिले नाही. 10,000 रुपये हा बघा फॉर्म आहे माझ्या हाती, सर्व आहे. 10,000 रुपयाच्या वरती काय पैसे देऊ राहिले नाही. तर काय करायचं याचा सांगा निर्णय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.